महाराष्ट्र स्त्रीमुक्ती चळवळीला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या निमित्तानं मुंबईतील यशवंतराव चव्हाण या ठिकाणी आता परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राच्या सर्व स्त्री मुक्ती परिषदेचं जे आयोजन आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एकीकडे आपण पाहतोय की भारताच्या संविधानाचा देखावा तयार करण्यात आलेला आहे। मनुस्मृतीचं दहन करताना आपल्याला अनेक महिला आहेत, विचारवंत आहेत, ते या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करताना आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत। आणि त्यासोबतच आपण पाहतोय की 3 दिवसाचं राज्यव्यापी परिषदेचं जे आयोजन आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। यात स्त्रीमुक्ती चळवळीचा इतिहास, महिलांवरील विविध प्रकारचे हिंसाचार, जाती आणि सामुदायिक प्रश्न यावर मोकळ्या वातावरणात चर्चा केली जाते आणि मनुस्मृतीचा सुद्धा या ठिकाणी विरोध केला जातोय, दहन केला जातोय। तर भारतीय संविधानाचा जयघोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा त्रास, कायदे आणि त्याची अंमलबजावणी यावर प्रत्यक्ष महिलांना सहभागी करून घेण्यात येत आहे आणि कार्यक्रमस्थळी संविधान, स्त्रीमुक्ती, सामाजिक चळवळ यांच्याविषयीचे अनेक चित्र, पोस्टर्स आणि पुस्तकाचं प्रदर्शन आहे ते या ठिकाणी आपण पाहतोय की भरवण्यात आलेलं आहे आणि महिलांचा याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। एकंदरीतच आपण पाहतोय की अनेक महिला ज्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। पिता रक्षति कौमारे भरता रक्षति यौवने स्थविरे पुत्रा रक्षन्ति न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति। हे मनुस्मृतीचे विचार जे स्त्री विरोधी आहे त्याला आम्ही सर्व स्त्रीवादी महिला इथे जाळत आहोत। 3 दिवसाची ही स्त्रीमुक्ती परिषद आहे। कशा पद्धतीचं वातावरण इथे राहिलं, कारण संपूर्ण महाराष्ट्रातून, देशभरातून ज्या महिला आहेत ते या ठिकाणी येत आहेत, मंथन होत आहे, विचार होतोय आणि स्त्रीमुक्ती चळवळ जी आहे ती आणखी कशी प्रबल करावी यासाठी पण प्रयत्न केले जात आहेत। अनेक महिला संघटना वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेल्या आहेत आणि मी देखील नागपूरहून आली आहे। मुस्लिम महिला मंच आमची संघटना आहे। मुस्लिम महिलांच्या मागण्यांचं आज आम्ही आझाद मैदानावर जाणार आहोत, निवेदन देणार आहोत आणि या संपूर्ण 2 दिवसाच्या परिषदेमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे। यामध्ये आदिवासी महिलांच्या प्रश्नावर असू दे, असंघटित कामगारांच्या प्रश्नावर असू दे, आणखी मुस्लिम महिलांचं, आदिवासींचं, सगळ्यांच्या प्रश्नावर इथे खूप चर्चा झालेली आहे आणि स्त्रीमुक्ती परिषदेचा आढावा घेण्यात आला आणि त्यातून आणखी काही रणनीती वगैरे आखून पुढे आम्ही कामाला लागणार आहोत। जावेद अख्तर पण येतात, ते देखील आपले विचार मांडणार आहेत, त्यामुळे किती आनंद आहे, किती उत्साह आहे। आमचा हा विजय आहे। आम्ही स्त्रीमुक्ती चळवळीचा आम्ही 50 वर्ष झालेली आहे। सुवर्ण महोत्सव आम्ही इथे साजरा करतो आहे आणि नवीन पिढीला खूप जबाबदारी आलेली आहे। याच्यामुळे नवीन लीडरशिप तयार झालेली आहे, ते पाहून खूप आनंद होत आहे। नक्कीच महिलांना न्याय मिळतोय या राज्यामध्ये, देशामध्ये महिलांना जसा न्याय मिळायला हवा तसा मिळतोय असं वाटतं। न्याय मिळाला असता तर ही लढाईच आम्हाला लढावी लागली नसती। महिला दुय्यम आहेत। पितृसत्ताक व्यवस्था आमच्या समाजामध्ये आहे। राज्यसंस्थेने जी हिंसा केलेली ती वेगळी आहे। एकूणच महिला अशा मागे खेचलेल्या आणि नवीन जी व्यवस्था आहे तिने स्त्रियांना परत मागे खेचण्याचं काम केलेलं आहे। नक्कीच। तर आपण पाहतोय या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या जातात आणि ही दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की जी जात्यावरची गाणी असतात, जी स्त्री सबळीकरणासाठी गाणारी गाणी असतात, ती गाणी सुद्धा या ठिकाणी गायली जातात आणि महिलांची आर्थिक, राजकीय परिस्थिती, कामगार वर्ग, कंत्राटी तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार, पर्यावरण आणि विकास यांसारख्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा व्हावी यासाठी आपण पाहतोय की महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। परिसंवाद होतोय, जंगल, जमीन, पाणी आणि स्थानिक लोकांच्या हक्कांचे प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित केले जातात आणि गाण्याच्या माध्यमातून हे सगळे जे प्रश्न आहेत ते महिला या ठिकाणी उपस्थित करतात। एकंदरीतच स्त्री मुक्ती चळवळ जी आहे ती सक्षम व्हावी यासाठी प्रयत्न केला जातो। याला कितपत यश येणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।